नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्समध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे चॉकलेट केक आहे आणि ऑरेंज फ्लेवरचं याच्यामध्ये फ्युजन टेस्ट आहे। तर यासाठी मी स्पॉन्ज तयार करून घेतलेला आणि हाफ केजीचा होता म्हणून 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं। सोकिंगसाठी यूज केलेला आहे मी शुगर सिरप आणि त्यामध्ये ऑरेंजचा क्रश ॲड केलेला आहे ऑरेंजची टेस्ट येण्यासाठी। नंतर स्पॉन्जला लावून घेतलं गनाश आणि नंतर मग मी ही क्रीम तयार करून घेतलेली जी आपण व्हिपिंग क्रीम मध्ये ऑरेंज क्रश ॲड केलेलं होतं ते लावून घेतली आणि मी ऑरेंजचा क्रश घेऊन घेतलेला आहे फिलिंगसाठी। आणि नंतर मग दुसरा स्पॉन्ज ठेवून घेतला आणि साइडने पहिले त्याला क्रीम लावून घेतली आणि नंतर सोकिंग केली। जर तुम्ही पहिला सोकिंग केलं तर तुमचं स्पॉन्जला जे साइडला तुम्हाला पॅकिंग करायचे आहे ते नीट होणार नाही, म्हणून पहिल्या साइडने क्रीम लावून घ्यायची आणि नंतर मग त्याला सोकिंग करायची। आणि नंतर मग मी तसंच सेम रिपीट प्रोसिजर केलेली आहे। गनाश लावून घेतला स्पॉन्जला, नंतर क्रीम लावून घेतली आणि नंतर मग ऑरेंज क्रश ॲड केला आणि नंतर मग त्यावरती मी लास्ट लेअर ठेवून घेतला आणि त्यालाही साइडने पहिली क्रीम लावून घेतली, नंतर त्याला सोकिंग केलं आणि क्रीमने त्याला पूर्णपणे आपला क्रम्बल कोट रेडी करून घेतले। आणि क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर मी नेहमीप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवून दिला 10 ते 15 मिनिटासाठी केक सेट व्हायला। आणि नंतर मी असं ऑरेंज कलर तयार करून घेतला क्रीममध्ये, रेड कलरचे 1 डॉट आणि येलो कलरचे 2 डॉट टाकून असं क्रीममध्ये ऑरेंज कलर तयार करून घेतला। आणि नंतर मी असं पूर्ण केकला पॅलेट नॅपच्या साहाय्याने क्रीम लावून घेतली, पहिले टॉपला नंतर साईडला। आणि नंतर मग एक्सेस क्रीम काढून घेतली आणि त्याला फिनिशिंग येईपर्यंत करून घेतलं सेट। आणि नंतर मग मी त्याला साईडने असं स्क्रॅपरने डिझाईन करून घेतली आणि नंतर वरची जी एक्सेस क्रीम आहे ती काढून घेतली आणि वरती टॉपला मी प्लेनच ठेवणार आहे कारण आपल्याला गनाश पोर करायचं आहे। तर जे गनाश मी यूज केलेलं होतं याच्यासाठी त्यालाच थोडंसं डबल बॉयलरमध्ये मेल्ट केलं आणि नंतर मी असं यावरती पोर केल्यानंतर मी थोडा वेळ पुन्हा 5 मिनिटासाठी केक सेट केला। नंतर मग अशी गार्निशिंग्स लावून घेतल्या आणि असं आपलं त्याच्यावरती शुगर बॉल लावून घेतले, ज्यांचा बड्डे होता त्यांचं नाव लावून घेतलं आणि साईडला लावून घेतलं केकचा टॉपर। आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि केक कसं वाटलं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।